नो शुगर डे 20. तर आज बरोबर 20 दिवस पूर्ण झाले आहेत की मी साखर अजिबात खाल्लेली नाही आहे. पण मी माझं नेहमीचं जेवण घेते आणि प्रयत्न असतो की माझ्या जेवणामध्ये प्रोटीन असावं. तर आज मी अगदी सिंपल असा चणे शेंगदाण्याचं सलाड केलेलं आहे. तर पाहूया. तर माझ्याकडे ना अ, मोड आलेले काही चणे होते आणि 1 चमचा मी शेंगदाणे भिजत घातलेले आणि हेच मी सकाळी कुकरला लावून घेतले होते. त्यामुळे हे छान शिजलेले होते. तर माझ्याकडे असलेलं जे काही साहित्य आहे कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर जे काय असेल ते मी व्यवस्थित चिरून घेतलं होतं आणि हिरवी मिरची थोडीशी मी घातली होती. तर एका बाउलमध्ये ना हे चणे शेंगदाणे मी घेतले. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी, थोडीशी हिरवी मिरची घातली आणि त्याच्यावरती 2 चमचे फक्त वरतून दही घातलं. थोडंसं मीठ घालून हे छान मिक्स करून घेतलं आणि झालं मस्तपैकी हे चणा शेंगदाणा सलाड. आणि खरंच हे खूप छान लागलं हां. म्हणजे हल्ली मी असे सलाड करायला लागली आहे आणि खाते आहे ना, तर खूप छान वाटतं आहे मला. खरं तर आपल्याला असा कंटाळा येतो ना, की काय बरं रोज बनवावं आणि जे हेल्दी पण असेल, ज्याच्यामुळे खूप व्यवस्थित पोट पण भरलं पाहिजे, समाधान पण असलं पाहिजे, की आपण हे छान काहीतरी खाल्लेलं आहे. आणि जेव्हा असं मी काही-काही वेगवेगळा प्रयत्न करते स्वतःच्याच डोक्याने, मस्तच वाटतंय, भारी. तर दुपारचं आज माझं जेवण होतं वरण, भात, चपाती, दही आणि पनीरची भुर्जी. संध्याकाळी नेहमीप्रमाणे माझी ब्लॅक कॉफी जी मला गरजेची वाटते आणि रात्रीचं जेवण माझं शक्यतो सेमच असतं. फक्त आज जरा सलाडमध्ये काकडी मी ॲड केली आहे. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.